पश्चिम आशियाच्या तणावामुळे भारत दुहेरी संकटात सापडलाय। या संकटामुळे भारतीय चलन अर्थात रुपया केवळ अमेरिकी डॉलरच्या तुलनेतच कमकुवत झालेला नाहीये, तर चीनचे चलन युआनच्या तुलनेतही कमालीचा घसरलाय। याचा थेट फटका देशातील सामान्य जनता आणि उद्योग क्षेत्राला बसतोय, कारण भारतात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वेगाने वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। देशातील अनेक उद्योग चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असल्याने भारत ठरवूनही ही आयात थांबवू शकत नाही। परिणामी देशात महागाईचा धोका वाढलाय, तर दुसरीकडे चीनला मात्र या परिस्थितीचा मोठा आर्थिक लाभ मिळतोय। मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, सोलर पॅनल्स, खेळण्यांपर्यंत नेमक्या कोणत्या वस्तू महाग होणार? युआन मजबूत आणि रुपया कमकुवत झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर किती मोठा परिणाम होणार? आणि चीनवरील भारताचं वाढतं अवलंबित्व देशासाठी नवीन आर्थिक संकट ठरणार का? याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होण्याची चर्चा भारतात नेहमीच होत असते, मात्र सध्या आर्थिक क्षेत्रात खरी चिंता वाढवणारा विषय ठरलाय चीनी चलन युआन। कारण आता रुपया केवळ डॉलरसमोरच नाही, तर युआनच्या तुलनेतही वेगाने घसरताना दिसतोय। याचा थेट परिणाम भारतातील उद्योग, बाजारपेठ आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण भारत चीनवर मोठ्या प्रमाणात आयातीसाठी अवलंबून आहे आणि युआन मजबूत होत गेल्यास चीनमधून येणाऱ्या वस्तू आणखी महाग होऊ शकतात। ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण आयातीपैकी सुमारे 16% आयात एकट्या चीनमधून होते। इलेक्ट्रॉनिक्स, औषधांचा कच्चा माल, सौर ऊर्जा उपकरणं, यंत्रसामग्री, मोबाईल पार्ट्स, वाहनांचे सुटे भाग अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। त्यामुळे युआनच्या मूल्यात होणारा बदल भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करतो। काही आर्थिक तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणे जितके धोकादायक आहे, त्याहून अधिक गंभीर परिस्थिती युआनच्या तुलनेत रुपया कमजोर होण्यामुळे निर्माण होऊ शकते। कारण भारत चीनकडून अब्जावधी डॉलरच्या वस्तू आयात करतो, मात्र त्या तुलनेत भारताची चीनला होणारी निर्यात अत्यंत कमी आहे। जानेवारी 2024 मध्ये एक युआनची किंमत साधारण 12.8 ते 13 रुपयांच्या दरम्यान होती। आता हा दर वाढून 14 ते 14.2 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। म्हणजे चीनकडून तोच माल आयात करण्यासाठी भारताला आता 8 ते 10% अधिक पैसे मोजावे लागत आहेत। याचा सर्वात मोठा परिणाम भारतातील बाजारपेठेवर दिसून येण्याची शक्यता आहे। मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौर ऊर्जा उपकरणं, औद्योगिक यंत्रसामग्री, औषधांचा कच्चा माल, वाहनांचे पार्ट्स, उत्पादन साहित्य आणि ईव्ही वाहनांपर्यंत अनेक वस्तू महाग होण्याची भीती निर्माण झाली आहे। भारतातील अनेक उद्योग चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर चालत असल्याने या वाढीव खर्चाचा भार अखेर ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे। चीनकडून होणाऱ्या आयातीचा आकडा देखील झपाट्याने वाढताना दिसतोय। 2024 मध्ये भारताने चीनकडून 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आयात केली होती। त्यानंतर 2025 मध्ये ही आयात 115 ते 120 अब्ज डॉलर्सपर्यंत गेली। इलेक्ट्रॉनिक्स आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे 2026 मध्ये हा आकडा 125 ते 135 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान रुपया घसरल्याचा आर्थिक फटका किती मोठा असू शकतो याचं एक साधं गणितही समोर आलंय। 2025 मधील सुमारे 120 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर रुपया युआनच्या तुलनेत 7% कमजोर झाल्यामुळे भारतावर आर्थिक 8.4 अब्ज डॉलर्सचा भार पडलाय। भारतीय रुपयांमध्ये हा आकडा जवळपास 70,000 ते 75,000 कोटी रुपयांपर्यंत जातो। म्हणजेच केवळ चलनातील बदलामुळे भारताला हजारो कोटींचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतोय। याचबरोबर भारत आणि चीनमधील वाढती व्यापार तूट ही देखील गंभीर चिंता बनली आहे। व्यापार तूट म्हणजे दोन देशांमधील खरेदी आणि विक्रीतील मोठा फरक असतो। वित्तीय वर्ष 2025 मध्ये भारताने चीनला केवळ 14.5 अब्ज डॉलर्सची निर्यात केली। यामध्ये पेट्रोलियम उत्पादनं, लोखंड, इलेक्ट्रॉनिक्स आणि काही औद्योगिक घटकांचा समावेश होता। मात्र त्याच काळात भारताने चीनमधून तब्बल 115 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या। 2025-26 मध्ये भारत चीन व्यापार तूट तब्बल 112 डॉलर्सच्या पुढे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। भारत चीनला कमी वस्तू विकतो आणि त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणावर माल खरेदी करतो। ही परिस्थिती भविष्यात भारतासाठी मोठा धोका ठरू शकते। यामागे केवळ आर्थिकच नाही, तर रणनीतिक धोकाही दडलेला आहे। भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू असताना जर चीनने आर्थिक पुरवठा साखळी रोखली, तर भारतातील औषध उद्योग, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र आणि उत्पादन उद्योग मोठ्या संकटात येऊ शकतात। अनेक कंपन्यांचे उत्पादन थांबवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। दुसरीकडे चीनकडून माल खरेदी करण्यासाठी सातत्याने डॉलर किंवा युआन बाहेर जात असल्याने रुपयावर अधिक दबाव निर्माण होतोय। रुपया घसरण्यामागे जागतिक परिस्थितीचाही मोठा प्रभाव आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत आहे, तर याउलट युआनने चालू वर्षात 2 ते 3% मजबूती दाखवली आहे। पश्चिम आशियातील वाढता तणाव, इराण अमेरिका संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल $100चा टप्पा पार केला आहे।
त्याचवेळी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेतल्याने रुपयावर आणखी दबाव वाढला आहे। एकूणच पाहता चीनच्या युआनची वाढती ताकद आणि रुपयाची घसरण ही भारतासाठी केवळ चलनाची समस्या राहिलेली नाही आहे, तर ती आता महागाई, व्यापार तूट, औद्योगिक अवलंबित्व आणि आर्थिक सुरक्षेशी संबंधित मोठी चिंता बनली आहे। आगामी काळात भारताने चीनवरील अवलंबित्व कमी केले नाही तर याचा परिणाम देशातील उद्योग, रोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर अधिक गंभीर स्वरूपाचा दिसू शकतो। बाकी या संपूर्ण घडामोडीबद्दल आणि महागाईच्या वाढत्या धोक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी लगावतीला सबस्क्राईब करा।